हे बघा आम्ही असं माळाला आलोय आणि जळण गोळा करून घेतलंय. आता चुलीवर आम्ही स्वयंपाक करणार आहे घरी जाऊन. तर ही आमची ताई आता जळण डोक्यावर घेऊन आता चाललो आहे आम्ही घरी. आता चूल पेटवून घेतली मस्त पैकी. आता चुलीवर खिचडी करायला लागली आहे. तर बघा आता तुम्ही जरा मोहायला लागली. काय काय टाकलं त्याच्यात? त्याच्यात आता मिरची, बटाटा, शेंगदाण्याचं कूट, मीठ एवढं टाकलं. चाललंय उन्हाचं आपलं चुलीवर. चुलीवर छान होतंय काय? ते पिटवून घेतली आणि आता चुलीवर खिचडी करायची चालली. आज शनिवार उपास आहे ना, त्यामुळं खिचडी करायची चालली. थोडीशी झाकून ठेवली आता 1-2 मिनिटं म्हणजे चांगली मऊ सुद्धा. आता खिचडी तयार झाली. उपास म्हणजे एक जणच आहे, आमच्या 2 जण आहेत. भावांचा उपास आहे म्हणून खिचडी केली आहे. आणि आमच्या दोघीला मस्तपैकी पिठलं आणि चपाती करणार आहे. मी आता खाली उतरून घेते, ह्या डब्यात काढून घेते. तर आता त्याच कढईमध्ये मी आता बेसन करून घेणार आहे. तर आता पहिल्यांदा मी तेल ओतून घेते. आता तेल ओतून घेतले त्याच्यात. आता तेल तापलंय त्याच्यात आता जिरा टाकून घेते. असं जिरं भाजला आता कांदा टाकून घेते. आता कांदा भाजून घेतलाय चांगला. आता त्याच्यात हळद टाकते. एक अर्धा चमचा हळद टाकते. कांदा भाजलाय, हळद टाकते. आता ही मिरची वाटून घेतली, लसूण मिरची ते ह्याच्यात टाकून घेतली. याला चांगलं भाजायचं. आता मिरची चांगली भाजून घेतली. आता वाटण वाटलेलं पाणी होतं त्यात. आपल्याला पाहिजे तेवढं, जेवढं बेसन करायचं आहे तेवढं पाणी ओतून घ्यायचं आहे. आणि आता ह्याच्यात थोडं मीठ टाकते. कोथिंबीर टाकून घेतली. आता थोडं मीठ टाकून घेतलं. आता चांगली दणकून उकळी येऊन द्यायची आणि मग त्याच्यात बेसन पीठ वायरायचं. आता बेसन पीठ ह्याच्यात वैरून घेतलं. बेसन बघा कसं उड्या मारायला लागले, फार कढईत ना बाहेर चाललंय. घाम फुटला चुली पुढं. आता ह्याच्यावर जरा थोडस 5 मिनिटं झाकण ठेवते. कमळाची चूल आहे ही, बघा कशी दिसते. म्हणजे कमळाची चूल असली ना की भांडी जास्त काळे होत नाहीत आणि जाळ पण व्यवस्थित लागतं. तर अशी चपाती भाजायला लागली. अजून त्याला जाळ लावला पाहिजे थोडा. असं कडं आणि घराच्या पुढं बाग आहे, त्या साईडला मका आहे. असं वर शेड नेट बांधले आणि आम्ही लागले स्वयंपाक करायला. बघा कशी चपाती फुगायला लागली मस्त पैकी. मसूत लसलुसीत, मऊ लसलुसीत चुलीवरली चपाती मस्त पैकी कशी फुगते. जाळ लागलाय मस्त.
मस्तच. आता गरम गरम आम्ही जेवायला घेणार आहे. तर आता आम्ही जेवायला बसलोय. तर काय काय घेतलंय बघा जेवायला. चुलीवरलं बेसन, चपाती, बटाट्याची भाजी, कांदा. तर आता आम्ही जेवायला बसतोय. तर तुम्ही पण सगळेजण जेवायला या.